नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। एकीकडे भाषेला अभिजातेचा दर्जा दिला जातो आणि दुसरीकडे व्यंगात्मक बोललं की दम दिला जातो, अशी विरोधाभासाची परिस्थिती आज निर्माण झाली आहे। सध्याच्या सरकारचं आणि विरोधाचं फार वाकडं आहे। कोणी विरोधाने बोललं तरी त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो। जनतेच्या खऱ्या समस्यांपासून सरकार दूरच आहे, अशी टिप्पणी ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा पदाधिकारी असलेल्या शंतनू कुकडे याच्यावर धर्मांतराबाबतचे गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केलेत। हिंदू म्हणजे काय विकाऊ वाटलेत का? कोणीही यावं, पैसे द्यावं आणि त्याचं धर्मांतर करून त्याच्यावर अत्याचार करावा, यापुढे अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा शिंदे शिवसेना नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी घेतलाय। तो मजबूर कुटुंबाच्या गरिबीचा फायदा घेत त्याचं धर्मांतर आणि महिला मुलींचे लैंगिक शोषण करतो। त्याच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी, तसेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी धंगेकरांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे। देशातील पहिले सहकारी विद्यापीठ असलेले त्रिभुवन सहकारी विद्यापीठाचे विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झाले। राज्यसभेत सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विधेयक मांडून चर्चेस उत्तर देताना म्हटलंय की 5 वर्षात सहकार क्षेत्राला 17 लाख प्रशिक्षित तरुणांची गरज भासणार आहे। त्याकरिता सहकार क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण व कौशल्य आधारित प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासेल। त्यासाठी त्रिभुवन सहकार विद्यापीठ सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देईल, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल राज्यसभेत केलंय। बँकेत दैनंदिन व्यवहारासाठी मराठी भाषेचा वापर करण्यात यावा, या आग्रही मागणीसाठी मनसेने महाराष्ट्रातील विविध बँकेत जाऊन निवेदनं दिली आहेत। लोणावळ्यात मात्र अमराठी बँकेत मॅनेजरच्या भांडणात मराठी बँक कर्मचारी पडल्यानं त्याला मनसेने चांगलाच चोप दिलाय। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। हा सर्व प्रकार पर्यटन नगरी लोणावळा मधील घडलाय। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ही घटना घडली आहे। पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आर्थिक वर्षात 1034 कोटी रुपयांची विकास कामं केली जात आहेत। त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे। कोणत्याही परिस्थितीत या गावांसाठी ठेवण्यात आलेल्या निधींचं वर्गीकरण केलं जाणार नसून, असं आश्वासन महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी काल दिले असून, तसंच प्रत्येक महिन्याला या गावांमध्ये होत असलेल्या विकास कामांची प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी बैठक घेतली जाणार असल्याचं भोसले यांनी सांगितलंय। पुणे शहरातील नागरिकांना चालू आर्थिक वर्षाचे 2025-26 मिळकत कर बिलाचं वाटप 1 मे पासून सुरू केले जाणार आहे। निवासी मिळकतींना 40% सवलत देण्यासाठी महापालिकेकडून भरून घेण्यात आलेल्या PT3 अर्जाची छाननी करून त्याच्या नोंदणी प्रलंबित असल्यानं 1 एप्रिल पासून बिलाचं वाटप करणं अशक्य आहे। त्यामुळे 1 मे पासून नागरिकांना बिलं दिली जातील, असं महापालिकेच्या मिळकत कर विभागाचे उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी सांगितलंय। नागरिकांना 30 जून पर्यंत 5 ते 10% सवलतींचा फायदा घेऊन 30 जून पर्यंत मिळकत कर भरता येणार असल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलंय। पुरंदर तालुक्यात होत असलेल्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुरंदरमधील बाधित गावांचा विरोध कायम आहे। मात्र तरी देखील प्रशासनाच्या वतीनं या विमानतळासंदर्भात अध्यादेश काढले जात आहेत। जमीन मोजणी संदर्भात कार्यवाही केली जाते। या कार्यवाहीबद्दल आणि सरकारच्या भूमिकेबद्दल बाधित गावातील लोक चिंतेत आहेत। प्रशासन आणि सरकार दोघेही या गावातील लोकांवर विमानतळ लादत असल्याची भावना आता या लोकांमध्ये निर्माण झाली आहे। म्हणूनच या प्रस्तावित विमानतळाच्या विरोधात 4 एप्रिल पासून पुरंदर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय या बाधित गावातील लोकांनी घेतलाय। याबाबतचे एक निवेदन मंगळवारी तहसीलदारांनाही देण्यात आलंय। पुण्यातील ससून रुग्णालय वारंवार होत असलेल्या गैरप्रकारांसाठी चर्चेत येत असतं। अशातच पुन्हा या रुग्णालयातील 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे रंगेहात पकडल्यानं खळबळ उडाली आहे। यापूर्वी ड्रग्ज प्रकरणामुळे ललित पाटील पळून गेल्यानं पोर्शेकार अपघातातील रक्ताचे नमुने बदलल्यामुळे ससून रुग्णालय चर्चेत आलं होतं। तसंच आता BJ वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक सुरेश बोनावळे आणि वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरी यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना ACBने रंगेहात पकडल्याची चर्चा आता सगळीकडे होतीये। पुण्यातील न्याती इबोनी सोसायटी जवळ उंडरे पुणे येथे मॉर्निंग वॉक करिता गेलेल्या एका व्यक्तीस अज्ञात वाहन चालकाने धडक दिल्याची घटना घडली होती। त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता। याबाबत काळेपडळ पोलिसांनी अवघ्या 10 तासात आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं असून समीर गणेश कड असं या आरोपीचं नाव आहे, तर पुढील तपास पोलीस करतायत। पुणे शहरातील कामराज नगर मध्ये कोयत्याची दहशत पसरवत गुंडांनी नागरिकांच्या घरावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली।
सदर घटना ही पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून चोरीच्या उद्देशाने अनेक नागरिकांच्या घरांवर कोयत्याने वार करत गुंडांनी दहशत माजवली आहे। काल मध्यरात्री येरवडा परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून येरवडा पोलिसांकडून पुढील घटनेचा तपास सुरू आहे। या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।